नमस्कार मंडळी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रँकफर्ट शहरातील काही स्थळं बघितली. आज मी आपल्याला कोबलेन्स आणि कोखेम या शहरांची माहिती देणार आहे. आम्ही असं ठरवलं होतं की कोबलेन्स, कोखेम आणि रुडेशाईम असे तीन साधारण एकाच बाजूला जी शहरं आहेत ते आपण एकाच दिवशी झाली तर बघूया. पण वेळेचं गणित बघितलं तर ते शक्य होणार नव्हतं, म्हणून फक्त कोबलेन्स आणि कोखेम ही दोन शहरं त्या दिवशी केली आणि रोडेशाईम दुसऱ्या दिवशी केलं. आम्ही प्रथम कोबलेन्सला आलो. तर फ्रँकफर्ट पासून साधारण 2.25 तास रेल्वेने कोबलेन्सला जायला लागतात. कोबलेन्स हे शहर राईन आणि मोसल ह्या नदीच्या त्रिभुज प्रदेशावर वसलेलं शहर आहे. या शहराला ऐतिहासिक महत्त्व पण आहे. दुसऱ्या महायुद्धात 1944 मध्ये या शहरावर जबरदस्त बॉम्ब हल्ले झाले होते आणि नंतर मात्र हळूहळू हे शहर विकसित गेलं. तेथे त्रिभुज पट्ट्यावर राजे विल्यम्स पहिले यांचं भव्य स्मारक बांधलेलं आहे. येथे नदीच्या काठावर क्रूज बांधून ठेवण्यासाठी मोठ्या कड्या आहेत. संत वाहणाऱ्या नद्या आणि त्यातून चालणारे क्रूज हे खूप पाहण्यासारखं आहे. केबल कारची वाहतूक सेवा सुद्धा आहे. नदी, डोंगर, बाग बगीचे आणि द्राक्षाच्या बागा अशा सौंदर्यानं नटलेलं कोबलेन्स हे पाहण्यासारखं आहे. येथे फोटोग्राफीला सुद्धा भरपूर वाव आहे. आता हे ह्यातील काही फोटो पण देत आहे आणि एक ह्याचा व्हिडिओ पण जो काढलेला आहे तो देतोय. हे राजे विल्यम्स यांचं जे पहिलं जे स्मारक आहे तिथे मोठं बांधलेलं, या ठिकाणी सुद्धा खूप लोक येत जात असतात, फोटो काढत असतात. आम्ही सुद्धा अर्थात तिथे फोटो काढले, हे आपल्याला यातून दिसेल. तर कोबलेन्स झाल्यानंतर आम्ही तिथून रेल्वेनंच कोखेम या शहराला गेलो. कोबलेन्सच्या पुढे साधारण रेल्वेनं 20 मिनिटाच्या अंतरावर कोखेम हे शहर आहे. कोबलेन्स, कोखेम आणि रुडेशाईम ह्या तिन्ही शहरांना जाताना राईन नदीच्या किनाऱ्यावरून ट्रेन जात असते. नदीतील क्रूज, स्वच्छ पांढऱ्या रंगाने रंगवलेली छोटी छोटी घरं, झाडं आणि द्राक्षबागा हे बघून खूप आल्हाददायक वाटतं. प्रवास अतिशय सुंदर होतो. अर्थात हे जे सर्व मी फोटो किंवा व्हिडिओ घेतलेले आहेत विशेषतः ते ट्रेनमधून घेतलेले आहेत आणि ट्रेनच्या काचा बंद असल्यामुळे जसे येतील तसे ते घेतलेले आहेत. आपण प्रत्यक्ष घेतल्यानंतर त्याची क्लॅरिटी जरा थोडी जास्त असते, पण या ठिकाणी थोडी ती कमी आहे.
कोखेममध्ये चर्च आहे, मार्केट आहे, क्रूज आहेत, तसेच डोंगरावर किल्ला देखील आहे. आता ह्या डोंगरावरती किल्ला असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी मला वेळेचं गणित बघायला लागत होतं. कारण काही केल्या आपण वेगळ्या प्रदेशात जातोय, प्रवासात खूप वेळ जातो आणि काही करून आपल्या राहण्याच्या ठिकाणी संध्याकाळी 7च्या आत घरात यायला पाहिजे अशा गणितानं आम्ही ते करत होतो. त्यामुळे एखादं स्थळ नाही बघितलं तरी चालू शकेल म्हणून आम्ही तो किल्ला मात्र काही त्यावेळेला बघितला नाही. आता या सर्वांचे फोटो आणि व्हिडिओ मी इथे टाकतोय. कोखेममध्ये झ्विबल कुखन हा कांदा घातलेला केक मिळतो. चवीसाठी मी खरा आणला होता तिथे, बरा वाटला, एक गंमत म्हणून ठीक आहे. तर मंडळी, कोबलेन्स आणि कोखेम हे दोन्ही ऐतिहासिक आणि निसर्गरम्य शहर आहेत आणि किमान एक दिवसाच्या ट्रिपसाठी आपण कोबलेन्स आणि कोखेमला जाऊ शकतो. आम्ही तिथे जाऊन प्रत्यक्ष आनंद घेतला. जेवढी शक्य होती तेवढी फोटोग्राफी आणि व्हिडिओ आपण याच्यात आम्ही आपल्याला यामध्ये दिलेले आहेत. प्रत्यक्ष जाण्याची मजा आहे ती काही औरच आहे. तर आता पुढील एका नवीन शहराची माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे. अर्थातच आज राहिलेलं रुडेशाईन, द्राक्षाच्या वाईनसाठी प्रसिद्ध असलेलं शहर, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा प्रतीक्षेत राहा. आणि हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते जरूर कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. नमस्कार.